समचरण दृष्टी विटेवरी साधी समचरण दृष्टी विटेवरी प्रेमाले हरिवती राव प्रेमाले हरिवती राव प्रेमाले हरिवती राव समचरण दृष्टी विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी प्रेमाले हरिवती राव द्रुपद वडगावकर शिवाप्पा समचरण
साजे
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जणी जडो देशी. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वरम, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वरम. जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ओम नमो शिवाधी, 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 ओम नमो शिवाधी. गावडी घेतली खाली, गावडी घेतली खाली, गावडी घेतली खाली, गावडी घेतली खाली. मिळाली संत मांगी, मिळाली संत मांगी, मिळाली संत मांगी, मिळाली संत मांगी. गाठी गजरे शिवाधी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे रजरुण वंदुरे. शिवनाम शीतळमुखी, सेविपा कापडिया रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. हा जो हा नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र पापणास येथे प्रारंभ झालेला आहे. ग्रामस्थ चोराखळी तसेच त्यांना सहकारी वडगाव वानेवाडी आपले धाराशिव कारखाने माऊली महाराज. कारण हा एकट्याचा नव्हे खेळ, एकट्याचा नव्हे खेळ मनवोनी मेळ मेळविला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सप्ताह करायचं म्हणजे एकट्याचं नाही. काकडा भजन आहे, हरिपाठ आहे, गाथा भजन आहे, संध्याकाळी जागर आहे. हे सगळे कार्यक्रम करायचे म्हटल्यानंतर एकट्याचा खेळ नाही. विठाला भगवान परमात्मा हे सगळे करून घेत आहेत. आपण आपलं निमित्त मात्र असतो, ते सेवा करून घेतात. आपण आपलं निष्ठेनं दररोज सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. विठाला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आज हा सप्ताहाचा प्रारंभ आहे. पहिला दिवस. सुरुवातीला सप्ताहामध्ये काही कीर्तनकार बांधील असतात. पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यायचा, काल्याच्या आदल्या दिवशी कोणचा अभंग घ्यायचा, काल्या दिवशी कोणचा घ्यायचा, काल्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या आदल्या दिवशी मागणी पर अभंग घेतला पाहिजे. आणि सप्ताहाच्या प्रारंभी पहिल्या दिवशी समचरण दृष्टी. कारण हा नियम तुकाराम महाराजांचा आहे, देहूकरांचा आहे. भाऊ प्रत्येक सप्ताहाच्या सुरुवातीला समचरण दृष्टी हाच अभंग घ्यायची. विठाला आज हाच अभंग घ्यावा लागतो. कारण पहिल्या दिवशी भगवंताचं रूपाचं वर्णन करायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान. समचरण दृष्टी या अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली आहे, म्हणजे मागणी केली आहे. मागणी करण्याचं असं तात्पर्य आहे की प्रत्येक सत्कार्याच्या आरंभी मंगलचरण करावाच लागतं. सत्काराच्या आरंभी मंगलचरण नाही केलं तर ते अनेक विघ्ने येतात आणि विघ्ने आल्यानंतर ते कार्य सत्कार्याला शेवटपर्यंत नाही गेल्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. विठाला नमन केलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. जसे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिल्याच अध्यायात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोच गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारा जवजी. विठाला प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी प्रत्येक साधू संतांनी नमन केलेलं जाईल. अहो साधू संतांचं आपण साधे शेतकरी वर्ग पाडव्याला जर कुळव धरला तर आपण सुद्धा नमन करतोच. कुळव धरल्याबरोबर बैलाला काय लगेच डायरेक्ट त्याचं नाव घेऊन हाकरत ना आपण गण्या गणपती काम लागू दे सुद्धी रामलिंग महाराज की जे पापनास महाराज की जे असं काहीतरी नमन केल्याशिवाय ते कार्य सिद्धीला जातच नाही. विठाला
ग्रंथाच्या कार्याच्या कुठलेही आपण साधा लग्नात स्वयंपाक करायला झालं तरी कणकीचा होईना गणपती वगैरे करून नैवेद्य दाखवितो. मग हे तर मोठं ज्ञान यज्ञ नामयज्ञ आहे, याला सुद्धा नमन केलं पाहिजे. म्हणून ओम नमो जी आद्य आपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, तसं तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या पहिलाच अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझी वृत्ती या परमार्थामध्ये देवाच्या पायाच्या चरणाजवळ राहावी. आपली वृत्ती ठेवायची आपण ठेवायचं आपल्याला जमत नाही का? तर महाराज सांगतात हे मन अत्यंत चंचल आहे, याला ताब्यात ठेवणे वाऱ्याप्रमाणे कठीण आहे. भजन करता करता तंबाखू वाटते, भजन करता करता लाईट आली का की रानात जाऊन येते. मन इतकं चंचल आहे, बहुत चंचल चपळ जाता येता नलगी वेळ. अर्जुन सुद्धा म्हणतो की देवा चंचल महे मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम तस्य निग्रहम मन्ये वायुरिव दुष्करम. अर्जुन सुद्धा म्हणतो की देवा हे मन इतकं चंचल आहे, याला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. या मनात करता मोठ्या मोठ्याने आवरायचा प्रयत्न केला, पण त्याला ते मन आवरलं नाही. विठाला विठा काय काय करी तो या मना, 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 काय करी तो या मना. तू नाही नारायण तुकाराम महाराज म्हणतात काय काय करी तू या मना, परी नायके नारायणा करू नये त्यांची करवी वंचना नेऊ पतना धरिली. जे करायचं नाही ते मनात मुद्दाम करणार, जिकडे जायचं तिकडे जाणार नाही. आता पापना सगळं चोराखळीची काय एवढीच लोक आहेत किंवा परिसरातलं एकट्या चोराखळी तर नाही, सगळ्यांनी आलं तरी देवाचंच कार्य आहे ना. सगळ्यांना त्याला काय पाप लागणार आहे का? पण इकडे येणार नाहीत, तिकडे एखादा दुसरं काही नाट्य असू द्या तिकीट काढून जातील. विठाला विठाला. मन अत्यंत चंचल आहे. मनाला
चांगल्या ठिकाणी जावं वाटत नाही. जिथं वाईट सवय आहेत तिथं मन आवर्जून जाणार. विठाला किती आवरायचा प्रयत्न केला तर ते आवरत नाही. गुरुवर्य भाऊ याच्यावर एक दृष्टांत सांगायची. मी जे सांगतोय सगळे रामकृष्ण भाऊच सांगतोय, कारण मला त्यांनीच वाढवलं आहे आणि मी त्यांच्याच फडावरचा माणूस आहे. विठाला संसारात सुख नाही, सुख नाही कोठे आली या संसारी वाया हो बरी होणी, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. अनेक प्रमाण आहेत, पण हे मन हे संसारातून बाहेर निघतच नाही. किती सांगितलं त्याला, पंढरीला जा, इकडे जा, आळंदीला जा, पण हे मन संसाराचीच त्याला गोडी लागली आहे. ते परमार्थाकडे नेलं तरी, बळच नेलं तरी ते परत येतं लगेच. पंढरपूरला आपण जातो, पौर्णिमेचा काला घेऊन आलं पाहिजे, पण काही एकादशी दिवशी सकाळी निघतात, संध्याकाळी तर लगे घरी. मग याला काही नियम म्हणत नाहीत. पंढरपूरला जायचं म्हटल्यानंतर दशमीला गेलं पाहिजे आणि चालत गेलं पाहिजे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. कारण हा देहच भगवंतानी दिलेला कशा करताय. देवी दिला देव भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. पूर्वी ज्यावेळेस भगवंतानी मायेला आज्ञा केली सृष्टी निर्माण करण्याकरता, ते मायेनं अशी सृष्टी निर्माण केली की जलचर, भूचर, जनावर, पशु पक्षी भगवंतानी येऊन पाहिलं तर म्हणले, अरे माझी प्राप्ती करून घेण्यासारखं याच्यात कुणीच नाही. बायकाच्या हातात कारभार देऊन फसलं म्हणले, तुला जमायचं नाही म्हणले. मग स्वतः भगवंतानी हा मनुष्य जन्म निर्माण केला. ती कशा करता केला तर हे भजन वगैरे करून माझी प्राप्ती करून घेतील. देवी दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला फाटा बाधिकेचा. विठाला ज्यावेळेस जीव हा इतका बैमान आहे, ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये काही फॅन आहे का, असं उमाटावर आहे का, काही वारं लागते, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे, काय सांगो गर्भीची यातना, थोडक्यात करायचं उरकायचे 10 वाजत आले आणि माणसानं 2 चुका करीत जाऊनी. एक तर सुरुवातीला उशीर, सोडायला उशीर. आपण 2 चुका करायच्या नाहीत. सुरुवातीला आज पहिला दिवस आहे, गण्या गणपती उगा एक नांगराचा तास आणून लावायचं. उद्यापासून सगळं बरोबर होतंय. विठाला ज्यावेळेस हा देह आईच्या उदरामध्ये गुदमरू लागला, त्यावेळेस यानं नवस केला की देवा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. देवा, एकदा या दुःखातून मला सोडव. देव म्हणजे तू काय करणार. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंतनच करीत राहणार. देवाला वाटलं खराच बोलतोय. गर्भवासातून याला मुक्त केलं आणि बाहेर आल्यावर होतं की कवा 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 म्हणून रडायला लागला. विठाला
केल्याशिवाय मन स्थिर व आमच्या स्वाधीन राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी देवालाच विनंती केली की तुझ्या केल्या वीण स्थिर वसे नो हे मन. देवा तुम्ही कृपा केल्याशिवाय मन आमच्या स्वाधीन राहणार नाही. म्हणून भोपाळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता मज साई येथे करावे देवा. महाराजांनी देवालाच विनंती केली की आता माझ साई येथे करावे देवा. तुझी घेही सेवा सकळ गोवाने. देवा तुझी सेवा तू आमच्याकडून करून घे. आमचं मन आमच्या ताब्यात राहत नाही. एवढंच नाही तर बहु एक दृष्टांत सांगायचे. एकदा तलाठी भाऊसाहेबाला घोडी होती आणि ब्राह्मण बुवाला बी घोडी होती. पण ब्राह्मणाची घोडी म्हणजे बोलू त्याला काही बंधनच नाही. कुठेही गेलं ते देवबाला कुठल्या बांधाला चारा बाटूक टाका काय टाका. ब्राह्मणाची घोडी अगदी लट्ट असायची. मग ती पहिले तलाठी भाऊसाहेबाला काही गाड्या वगैरे नव्हत्या. भाऊ म्हणायचे मामलेदार साहेब. ते मामलेदार साहेब घोडीवरच यायचे. मग त्यांनी दुपारपर्यंत त्यांचं काय लिखापाडी वगैरे जमा खर्च बघायचं, काही वसुली वगैरे करायची. एके दिवशी त्यांच्या त्या नजरेला देवबाप्पाची घोडी दिसली. अरे म्हणले ही कोणाची घोडी आहे? देवबाप्पाची आहे. म्हणले ही घोडी देवबाप्पाला द्या आणि त्यांची आपल्याला घ्या. मामलेदार साहेबाचे देवबाप्पाचं काय चालणार आहे? देवबाप्पाच्या घरी ते त्यांचा शिपाई गेला आणि म्हणले साहेबांनी तुमची घोडी मागितली आणि त्या बदल्यात ही आमची घे, तुम्हाला घ्या. काय हरकत नाही न्या म्हणले. देवबाप्पाची घोडी ती घेऊन गेले आणि साहेबांची घोडी देवबाप्पाच्या घरी आणली. साहेबांनी 12-1 वाजेपर्यंत त्यांची वसुली वगैरे केली. बसले ते देवबाप्पाच्या घोडीवर. लगाम खेचला, टाच मारली की निघाली घोडी. ती घोडीला सवय होती बल तो गोळा करायची. दिवस जवारीचे सुगीची होते. गावच्या बाहेर साहेबांची सवारी गेली तर जवळच पाटलाचं खळ चालू होतं. त्या घोडीनं बळच न्यायची तिकडं. पाटलांनी वडायचं लगाम इकडं. त्या साहेबांनी पण त्या घोडीने त्या पाटलाच्या खळावर नेलंच. ते गुतकरी वगैरे घाबरले. साहेब आमच्याकडे कशाला, आमच्याकडे काय? अरे कशाचं साहेबांनी काय या घोडीनं आणलं मला म्हणलं. घोडीला पुष्कळ प्रयत्न केला. त्या तिथल्या नोकरांनी गडीने तिला वाटायला लावायचा. एक म्हातारा नोकर होता. म्हणलं साहेब ही देवबाप्पाची घोडी तुम्ही आणली, हिला मोकळ्या हाताने जायची सवय नाही. तुम्ही 2 पेंड्या घ्या.
ती जवारीच्या 2 पेंड्या त्या गुढीवर ठेवले की गुढी लागली वाटायला. आता सुगीचे दिवस होते, जरा थोडं पुढे गेले की दुसरं खळ लागलं, त्या गुढीनं त्या खळ्यावर नेलं. सांगायचं तात्पर्य असं करता करता 1 तास 2 तासात 25-30 पेंड्याचा भारा त्या साहेबाच्या पुढे जमला. म्हणला ही गुढी आणि बोलू तर त्या देवपाला देऊन येतात. जसं त्या घोडीला सवय लागली, बलूत घेतल्याशिवाय जायचं नाही, मोकळ्या हाताने जायचं नाही, तसे या मनाला संसाराची इतकी सवय लागली. याला पंढरपूरला न्या, आळंदीला न्या, पापनासला न्या, कीर्तन सुटलं की वडीत नेणार, गावाकडेच जाणार, कारण ही सवय लागलेली आहे विठ्ठला. कारण हा जीव हा देवाचा अंश आहे. भगवान स्वतः सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. भजन देव देव माणसाला आवडतं, भजन ही सगळ्याला आवडतं, पण मन तिथं टिकू देत नाही. थोडं झालं की मन त्याला प्रपंचाकडे ओढून नेतं. अरे प्रपंच फार वाईट आहे विठाला. समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. परमार्थाशिवाय प्रपंचातलं काय खरं आहे? सगळं खोटं आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे दिसतही सगळं खोटं आहे. तुका म्हणे तोची खरा एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा. सांगतात भगवंता बाकी सगळं खोट आहे, फक्त तुका म्हणे तूची खरा एरवाऊगा पसारा. माणसं संसारात सुख हुडकितात. ज्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे पेढे आणि गेला चांबाराच्या गेला तिथे जोडे मिळतील का? पेढे तिथे जोडे मिळायचे. तसं आपल्याला पाहिजे सुख, पण आपण संसारात शोधतो. संसारात सुख नाही. सुख पाहिजे असलं तर विठ्ठला विठ्ठला सुखालागी करी शीतळ. सुखालागी करी शीतळ.
असेल तर पांडुरंगाच्या पायाजवळच सुख आहे आणि त्याच्याकडून आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची म्हटल्यानंतर एखाद्या सावकाराकडून आपल्याला जर काही पैशाची वगैरे प्राप्ती करून घ्यायची त्याची स्तुती करावी लागते आणि स्तुती कुणाला आवडत नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन नाही. एका ग्रस्ताला थोडे पैसे पाहिजे होते म्हणून त्याने सावकाराकडे आपल्या मुलाला पाठविलं. म्हणजे पाटलाकडून आपल्याला 500 रुपये घेऊन ये सावकाराकडून. हा जो गेला तो सावकार बसली होती महाडीवर. त्यांना बघितले की हसायला लागला. आपल्याला पैसे पाहिजे त्यांना नमस्कार चमत्कार करून पैशाची मागणी करायची. हसायला लागला. तुम्हाला काय हसायला रे? मला असं आश्चर्य वाटलं. म्हणले तुम्ही एवढे मोठे तुमच्या माडीचा दरवाजा जर एवढा यदा कदाचित तुम्ही जर गचकले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? आता काय गरज आहे आपल्याला? पैशाची गरज आहे. बाबांनी सांगितलं निरोप सांगायचा नमस्कार करायचा. आगाव काम केलं. त्याने त्या सावकाराने त्याला धरलं 2 थोबाडीत लावल्यानं गड्याला सांगितलं कोंडून टाक. त्याने 2 तास वडिलांनी वाट बघितली. दुसऱ्या मुलाला बोलवलं. अरे म्हणले बाळू हा पहिला तुझा थोरला भाऊ गेला तू काही आलाच नाही. सावकाराने आपल्याला 500 रुपयाची गरज जाऊन ये बरं. हाय त्याचाच भाऊ होता. हाय गेला की तो हसायला लागला. म्हणले आमचा थोरला भाऊ आलता. हो म्हणले लय येडपट आहे. म्हणले त्यानं पैसे मागायला सोडलं तर काम काय विचारलं तर हसायला लागला. कामराव ते म्हणलं बाजूला. पण मला तुमचं एक आश्चर्य वाटायला. तुम्ही यदा कधी मेले तर तुम्हाला या बारक्या दरवाज्यातून बाहेर कसं काढायचं? हाही त्याचाच भाऊ होता. तो म्हणला काय मूर्ख आहे आमचा भाऊ. सरळ कुऱ्हाडीने तुकडे करायचे. मग ह्याला काय शाबासकी दिली असेल? ह्याला 2 फटके लावले टाकला कोंडून. 2 तास झाले दोघे गेले तिकडच. त्या बाबांनी तिसऱ्या लहान्या मुलाला पाठविलं. हाई गेल्यानंतर त्याचाच भाऊ होता. हाई म्हणला आमचे 2 भाऊ आले इकडेच बसले. तुम्हाला काय पैसे मागितले नव्हते का? आणि हसायला लागला. तुम्हाला तू का हसायला? तुझे भाऊ असं म्हणले. आमचे भाऊ बावट आहेत म्हणजे दोन्ही. महाडीला राखेल टाकून पिटवून द्यायचं. बाहेर काढायचा प्रश्नच नाही. ठाला असं बोलल्यानंतर 500 रुपये मिळाले असतील का? तर भगवंताकडून आपली काही सुटका करून घेतली संसारातून वगैरे. मग भगवंताची स्तुती केली पाहिजे. विठाला श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवाधि देवा कृपाळवारी केशवा महानंदा सदाशिवा सद्गुरुवा आणि न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. 2 चरण आपण थोडक्यात पाहिले. तिसरं चरणी थोडक्यात पाहू. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडो देशी. तुकाराम महाराज म्हणले हे अनेक न लगे माईक पदार्थ सगळे माईक आहे, खोटा आहे, दुःख रूप आहे. देवाने सांगितलं हे बाकीचं जाऊ द्या. तुकाराम महाराज तुम्हाला ब्रह्मलोकातलं भोग दिले तर तुकाराम महाराज म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी
ब्रह्मलोकात तरी काही सुख आहे का? पुण्य जे, जसं आपण बँकेत पैसे टाकले तर बँकेतले पैसे संपले की पुन्हा दरवाजावर चढू देत नाहीत, तसं जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाची प्राप्ती आहे. तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती, पुण्य संपलं की ते अधोगतीला जावं लागतंय. विठाला कुठं म्हणले मृत्यू लोकातलं तुम्ही बोलता स्वर्गातलं काय कमी सुख आहे का? चिंतामणीच्या सडका आहेत, आपल्याला डांबरी सडक नीट नाही, सगळे खड्डेच. स्वर्गात चिंतामणीच्या सडका, चिंतामणीच्या सडकाचं काय लय मऊ असतील, मऊ तर असतेच, पण त्या रोडवर जे आपण चिंतेल ते प्राप्त होत, याला चिंतामणीच्या सडका म्हणतात. आणि कल्पतरूचे झाड नाही, बगीचेचे बगीचे. आपल्या डोंगरामध्ये एक कल्पतरूचं झाड होतं, एक मोळी विकायला आयुष्यभर मोळ्याची विकायच्या. म्हातारपणी थकला आणि त्याला झाड माहित नाही कल्पतरूच आहे, पण त्या झाडाखाली ती मोळी टाकली. अरे देवा म्हणला कुठं चुकला यमा, ये ती यम म्हणतो ती कल्पतरूच झाड, योगायोगानं तीच होत. यम आलाच, ही लय छत्रपती होता. आलो म्हणला मी, न्यायला नाही म्हणला, मोडी उचलून द्यायला बोलले. विठाला तस स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचेचे बगीचे, चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लारे. एक कामधेनू असली तर विश्वामित्राला एक कामधेनू प्राप्त झाली होती वशिष्ठांना. ते विश्वामित्रांनी तिला मागितलं, वशिष्ठांनी सांगितलं येत असली तर घेऊन जा. ती कामधेनू कुणाची दारात जात नाही, वशिष्ठातून हलाय तयार नाही. विश्वामित्रांनी तिला अनेक सैन्य सोडलं, पण नाही, कामधेनू वशिष्ठाला सोडून गेलीच नाही. विठाला ऐरावता सारखे भान राजधानी भुवन अमरावती. अमरावती म्हणजे ती खाली आहे ती नाही, वरची अमरावती. एवढं सगळं तुकाराम महाराजाला देवाने सांगितलं मी देतो, तरी तुकाराम महाराज म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित धणी जडो देशी. त्याचं कारण काय तर तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले
पाणी महाराज या समचरण दोष्टी विटेवरी साजेरी समचरण दोष्टी विटेवरी साजेरी समचरण
त्याचे कळल्या महावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत वर्माबद्दल भाऊ 2-3 दृष्टांत देत असतात की जरी ब्रह्मदेवाचं भोग असला तरी तुकाराम महाराज का नको म्हणतात तर त्यांना त्याचं वर्म कळालंय. तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म. वर्म जर नाही कळालं तर फजिती होत असते. वर्म कळालं तर महाराज एक ग्रस्त असा 8 दिवसाचा उपास होता. मजल दरमजल करीत पंढरपूरला निघालेला. एके ठिकाणी त्याचा मुक्काम पडला. सकाळी 10 वाजता स्नान करून आणि वाटायला लागला. भूक लागलेली. मोठा वाडा दिसला. तर ग्रस्त बाहेर आला की म्हणले ओ देवप्पा या, मी जेवणालाच बसणार होतो. कोणीतरी एखादा वाटसरू बरोबर असावा म्हणून बाहेर आलो तर तुम्ही दिसला. बरं झालं या. याला 8 दिवसाची भूक लागलेली. चालून दमलेला. घरात गेला, हातपाय वगैरे धुतले आणि बसला ताटावर. इकडं त्याचं ताट वाढलेलं आणि काही उदबत्ती वगैरे राहिली म्हणून तो ग्रस्त आतमध्ये गेला. पंचपक्वान्नाचं जेवण, श्री बालाजीचा बेत, श्रीखंड म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुदी, लामाजी लाडू, जिमदी जिलबी, भजन, कुरवडीन, पापडन. त्याला वाटलं की आता एकदाच पुंडलिकी झाली की कसा उगा पडत तुटून. तेवढे शेजारी एक जण आला. मला हे खाऊ नको, या ताटात कसं आहे, इकडं कसं आहे, हे हिरवे दिसते पदार्थ. ह्या ग्रस्ताचा वर्षाचा एक नियम आहे, दरवर्षी एक माणूस मारून टाकतो. त्याचा नियम आहे. तर या सगळ्या पदार्थामध्ये विष आहे. इकडल्या पदार्थामध्ये बघ ही चांगली आहे, तुझ्या पदार्थ विष आहे. तू जेवण केल्याबरोबर तू बाहेर जातच नाही, खालीच बळद आहे म्हणले. उचलते की आत टाकते, दरवाजा लावून घेते. 8 दिवसाची भूक लागलेली. कवा पुंडली होईल वाटत होत. पण शेजारीने असं सांगितलं बरोबर उठला की पळायला लागला. हा ग्रस्त घरातून ती उदबत्ती वगैरे घेऊन आला. ओ बुवा, ओ बुवा, अहो जेवण करून जावा, मी तुम्हाला 1001 रुपया दक्षिणा देणार आहे, कपडे करणार आहे. ती म्हणला माझे 10-11 होतील म्हणला, मला काय नको. सांगायचं तात्पर्य की वर्म कळल्यानंतर परत ताटावर आला का तो विठाला. भूक लागली, त्या ताटामध्ये या अन्नामध्ये विष आहे, हे वर्म कळल्यावर तो खात नाही. तसं तुकाराम महाराज सांगतात या ब्रह्मादिक पद संसार हे जे सगळं आहे हे सगळं दुःखरूप आहे. याचं आम्हाला वर्म कळालं म्हणून तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणखीन एक बहुदृष्टांत सांगत होते. एक भगवान श्रीकृष्णाने नेहमी जीवनाचं काही आमंत्रण असले की अर्जुनाला, भगवंताचा अर्जुन म्हणजे जीव की प्राण. तेव्हा द्रौपदीने सांगितलं की नेहमी अर्जुन अर्जुनच काय, माझा नवस फेडायचा आहे. तर आता यावेळेस तुम्ही भीमाला आमंत्रण द्यायचं. भीमाचं नाही म्हणले जमायचं. अर्जुन आपलं थोडक्यात भागतय. नाही म्हणले माझं व्रताचं पारण आहे, मी सांगणार, तुम्ही भीमाला सांगा. गावाला भारीन बायकोला अरी. हा मोठ देव भगवान परमात्मा पण बायको तर काय बरोबर सांगितलं भीमाला. आता भीम म्हणजे काय त्याला कितीतरी खंडे अन्न लागायचं. ठरल्याप्रमाणे आईसाहेबाला पण माहिती होतं की भीमाला भरपूर अन्न लागते. त्याने कितीतरी खंड्या अन्न तयार करून ठेवलं. ठरल्याप्रमाणे देव गेले आणि सांगितलं भीमदादा तुम्हाला आमच्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे. भीमदादा म्हणले रूम नंबर चुकलाय तुमचा, अर्जुनाची रूम पुढे आहे. नाही म्हणले तुम्हालाच आमंत्रण दिले. बरं म्हटले मग कालच सांगायचं, मी रात्री सुद्धा जेवलो नसतो.
बरं बरं म्हणले काय हरकत नाही, उद्या 12 वाजता नक्की या, मी वाट पाहतो. देव गेले, आईसाहेबाला सांगितलं, सांगून आलो या मंत्राला. बरं म्हणले काय हरकत नाही. मग आईसाहेबांनी तिथं काय रिद्धी सिद्धी म्हणजे आमच्या रिद्धी सिद्धी नाही, देवाच्या घरी काय कमी हो. साधा भात, बटाटे भात, साखर भात, फोडणीचा भात, असे अनेक भाताचे ढीगच्या ढीग, बुंदीचे ढीगचे ढीग, जामून आणि काय आज काय होत, हा जिलबी, असे अनेक प्रकारचे भरपूर ढीगचे ढीग तयार केले. मोठे मोठे पातेलेच्या पातेले जामून. भीमदादा येणार आहेत. मग भीमदादा ठरल्याप्रमाणे आले. सगळे देव वगैरे सगळे बसले. देवाने काय केलं, मी म्हणजे मला थोडं पोट बिघडलं, मी नंतर जेवतो, रूम मध्ये जाऊन झोपले. बाकीचे भीमदादा बसले की कोणी पंक्तीला बसायचं नाही म्हणले. भीमदादा जेवण झाल्यानंतर आपण जेवू निवांत. भीमदादाने घेतलं ताटाला पाणी वगैरे फिरलं, आचमन केलं, पुंडलिक वरदा भजन केलं एकट्यानंच. जवळ लाभारे बरकताने सुरू केले, आना आना, इकडून 5-25 वाढपे, तिकडून 5-25 वाढपे, पळापळ पळापळ पळापळ, आना आना. सगळं संपलं की भाताची ढीगच्या सगळे संपले. काय काय वाढायचं काय, मोठ्याच्या घरी काही डिंक लाडू, काही गरेचे लाडू, काही बेसन लाडू, कशाचा चिवडा, नायलन चिवडा, पुन्हा पोहेचा चिवडा, असे काही डबे असतात. मग ती म्हणली आणा ते डबे आणा. सगळे डबे आता म्हणले डिगचे डिग संपले, फराळानं काय होते. भीमदादा लगे आणा आणा. आधी ते उपाशी गेलं तर फार पाप लागत असतं म्हणून घाबरे सगळे. बरं कणिक वगैरे सगळे शिल्लक, तयारी सगळी चालू केली स्वयंपाकाची, पण ते आणा आणा. कणिक संपली, सगळं संपलं. मग आई साहेबांच्या लक्षात आलं, म्हणजे देव सांगत होते ते खरं होतं. आपण उगा हट्टीपणा केला, भीमदादाला बोलवा भीमदादाला बोलवा. देव अर्जुनाला सांगत होते ते आपलं तीच योग्य होत. आता चूक झाली कळलं, आता सपाटने मार्गाकडे जावं लागेल ना. आईसाहेब गेले त्या रूम मध्ये, टक टक टक, हे नाही आपलं घोरायचं सोंग घेतलेलं देवानी. आईसाहेबांनी म्हणले चुकलं आमचं, म्हणले आता काहीतरी पर्याय काढा. देवानी कस तरी कडे उघडली. देवानी त्याचं अगोदरच नियोजन करून ठेवलं होतं. त्या भीमदादाचं एक वर्म होतं, कुंतीच्या हातचा एक जरी घास खाल्ला, कुंतीचा आहे म्हणले पोट भरायचं. देवाने अगोदरच 2-3 लाडू आणून त्या कपाटामध्ये ठेवले होते. देव गेले आणि तिथला 2 लाडू आणले आणि सांगितलं ही कुंतीच्या हातचा लाडू म्हणून वाडा. ते आईसाहेबांनी ते लाडू नेले, भीमदादाच्या पात्रात ठेवले. हे कुंतीच्या हातचा लाडू आहे. एकच खाल्ला की दुसरा म्हणले मला सरत नाही. विठ्ठला विठ्ठला. असं काही वरम असत. गुरुवारी आणि एक बहु दृष्टांत सांगायचे, हा लास्ट दृष्टांत सांगतो आणि आपल्या वेळही संपत आहे. कलियुगातला दृष्टांत होता. भाऊ सांगायचे, पूर्वी आता इतका जावयाचा लाड राहिलेला नाही, कारण सासरवाडी मिळणंच अवघड झालंय. लाड आणि आता ती गेला, ते दिवस गेले. लग्न व्हायची पंचायत नावीला ब्रह्मचारी गावागणी 200-300 आहेत. विठाला जावयात सुद्धा फरक असते. दूर जावाई फुल बरोबर, गाव जावाई साधा आणि घर जावाई गधा बरोबर. विठाला गाव घर जावाई काय सारखाच पाणी आण, कुळवधर, बैल चार,
ती काय जेवला काय नाही जेवला काय सारखा गाव जावं सारखं सणावारला बोललं की यायचं पोळ्या खायचं जायचं एक दूर मुंबई सारख्या ठिकाणी जावं कधी जायचं नाही त्याला सुट्टीच मिळायची नाही सासू सासऱ्याचं अगदी देवासारखं त्याची वाट बघायची मुंबईकर कधी येतात मुंबईकर कधी येतात मुंबईकरांनी एक वेळेस फोन केला की आमच्या कंपनीला अचानक काहीतरी सुट्टी मिळाली ह्या दिवाळीला मी येतो मग त्यांनी यायचं ठरवलं मग याने विचार केला की जावई बापूला नेमकं आवडतंय काय काय असे असते सासरवाडीची इच्छा असते पुरणपोळी तूप भजे कुरडे असले काही घालावं लागतो ती असा बहादर असतो 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर ती ह्या पार्टीत असतो त्याला त्या पोळीचं काही पडलेलं नाही मग तसं ह्यांनी चौकशी केली की जावई बापूला नेमकं काय आवडतं तपासांती कळलं की जावई बापूला बासुंदी फार आवडते सासूबाई म्हणले बासुंदी आपल्या घरी मुरा म्हशी येते गड्याला सांगितलं 2 दिवस म्हशीला पाणीच पाजायचं नाही कारण पातळ दूध देते सांगायचं तात्पर्य काय ते बासुंदीला बाकी सगळा स्वयंपाक आचार्य करून घेतला सासूबाई म्हणले बासुंदी मत मी स्वतः करणार मोठी माणसं घरच्या बायांना जास्त सवय नसते आणि पावसाळ्याचे दिवस सरपण ओलं त्यावेळेस काही गॅसची सोय ही जुना बहुद्रष्टांना सांगत होती आताचा नाही विठाला तुम्ही म्हणताल आता सरपणाचं काय पडलं गॅसवर करत पण जुना दृष्टांत आहे चुलीवर कढई ठेवलेली पावसाळ्याचे दिवस सर्दीचं वातावरण आणि धुरातन त्या मधल्या तुपाचं लय वाकडं ते घोटता सारखं ती टाकू कावडी हिन म्हणायचं नको ते खाली त्या बासुंदीला जर नाही पटपट हलवली तर खाली चिटकती त्याच्यामुळे ती बाकीच्या उद्योगाला सवय नव्हती सारखं ती उलटणं हलवायचं पण ते धुरामुळं आतल्या रावसाहेबांनी मारलाच मुटका एक आता एवढी मोठी बासुंदी आता तयार होत आलेली 30-40 लिटरची बासुंदी आता 10 लिटर आणलेली घोटून एवढं मोठं दूध वाटोळ करायचं बरं बघतंय कोण इथं सगळी डहाळजाला बसलेली पण जावायचं लक्ष होतं सगळा स्वयंपाक म्हणले यांनी करून घेतलंय आचार्य करून म्हातारी का अपदायली पण त्यांना असं सवनेतून बघायचं पण ती लाटता म्हातारीच्या नाकातल्या साहेबांनी उडी आत मारलेली यांनी बघितलं होतं यांनी म्हणले काही झालं तरी बासुंदीला बोट लावायचं नाही काही सासूचा चिमूड काय जगायचं पंगत बसली त्या जावयाबरोबर 5-25 मित्र वगैरे आलेले सगळे पंगत बसली की सगळ्यांनी बाकीचे बसून द्या ना ती मसालेबाज झालती ना बाकीच्याला माहितीच नाही त्यांनी वाट्यावर वाट्या सासूबाईचं म्हणणं जावयानं खाल्लं पाहिजे जे करता केलं त्यानं खाल्लं पाहिजे ना दृष्टांत भाऊ सांगायची एक जावयाचा भाऊ आलता आणि ती म्हातारी जुनी सासू तिला वाटलं जावई झालाय बनशी गहू पेराय ठेवलेले काढलं ते उडवत ते पेंट फोडला दळून आणलं पोळ्या केल्या जावई ही आता जेवाया बसणार 6 वाजता जेवली वगैरे सगळं झालं म्हातारी गहू कुठले आणले बनशी गहू फोडले म्हणले अगं रांडे म्हणले जावाई नाही जावायाचा भाऊ आणि फुकट रांडे नाशिले गहू जावाय नाही जावायचा भाऊ आहे सांगायचं तात्पर्य किती प्रयत्न केला तरी जावायनं
बाकीचे म्हणले अरे मग वाट्याचे वाट्या तू का खात नाही. बाकीचे काही मित्र म्हणले म्हणले अहो ते नवीन आले तुम्हाला कळत नाही का. आता ह्या मागच्या अधिक महिन्यात जाऊ दे, आता मे महिन्यात आला जाऊन का अधिक महिना. हा अधिक महिन्यात आलेत म्हणले काही सोनं वगैरे काही अंगठी. आता म्हणजे सोन्याचं नाव काढायचं नाही तर सोन्या पोराचं नाव ठेवायचं, पण सोनं आणायचं आता 1.5 लाखाच्या पुढे गेलं ती. आपल्यासारख्याच काढाय का. पण ती सावकार गरज होता. ती म्हणली काय 5 तोळ्याचं लाकीट सांगा, तरी ती बोट लावीना. आतून आवाज आला जळता जळायचं नाही आणि 5 तोळ्याचं द्या ना सासूचा. त्यानं आणि केलं. जवळ मित्र म्हणलं अरे रंग कशाला केलाय. अरे 10 तोळं म्हणजे आज किती झालं बासुंदी खाण्याकरता. शेवटी त्यानं गोळणी फोडली. म्हणली किती जरी तुम्ही सोनं दिलं तर मी बासुंदी खाणार नाही. का बासुंदी खाऊ का सासूचं शिंबूड खाऊ म्हणले. म्हणजे 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 सासूबाईला विचारा म्हणलं. सगळ्यांनी का खाल्ली तर त्याला त्याचं वर्म कळालं नाही. मग तू का म्हणे त्याचे कळल्या महावर्म. जे जे कर्म धर्मना शिवंत आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर
तुका म्हणे त्याचे कळले आभाव तुका म्हणे त्याचे कळले आभाव
होय आणि कनल गे माईक पदार्थ 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 कनल गे माईक पदार्थ त्याच्या माझ्या हरीचा नको देवा त्याच्या माझ्या हरीचा नको देवा तेथे माझ्या तेथे माझ्या त्याच्या माझ्या हरीचा नको देवा त्याच्या माझ्या हरीचा नको देवा तेथे माझ्या तेथे माझ्या आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय